एकनाथ शिंदे यांनी कामाची गती वाढवली नसती तर राज्यात महायुतीची सत्ता आली नसते। शहाजी बापू पाटील यांनी हे वक्तव्य केले। लाडकी बहीण आणि इतर योजना आणल्या आणि राज्यात महायुतीची सत्ता आणली असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय। तर काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं होतं। एकनाथ शिंदेंमुळेच राज्यात 2024ला महायुतीची सत्ता आली असं वक्तव्य शिवसेनेचे नेते जाहीरपणे करू लागल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। आधी रवींद्र धंगेकर आणि आता शहाजी बापू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेला नेमकं कोणतं टायमिंग साधायचंय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। केंद्रात एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे। याच महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीत जातील अशी वक्तव्य विरोधी पक्षाचे नेते करतात। दिल्लीत जाण्याच्या या दाव्यांची मुख्यमंत्री फडणवीस स्वतः खिल्ली उडवत आहेत। तरीही गेल्या काही दिवसात फडणवीस शिंदेंच्या दिल्लीच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे तर गेल्या आठवड्यात तब्बल 2 वेळा दिल्लीला गेले होते। गेल्याच आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांनी मोदींची भेट घेतली। त्यानंतर स्वतः शिंदे मोदींच्या भेटीला गेले। तेव्हा मोदी आणि शिंदेंमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली। या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे नेते मात्र शिंदेंमुळेच राज्यात महायुतीची सत्ता आल्याचा उल्लेख करतात। ही वक्तव्य करताना शिवसेनेचे नेते शिंदेंच्या धाडसामुळे या सर्व गोष्टी घडल्याचंही नमूद करत आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, सुप्रीम कोर्टात सुरू असलेली शिवसेनेची सुनावणी आणि त्यातच शिवसेना नेत्यांची शिंदेंच्या कर्तृत्वाबाबत केलेल्या वक्तव्याच्या टायमिंगवर सध्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। ज्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली, त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक आमदार निवडून आले। त्यामध्ये आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राची सत्ताच आली एकनाथ शिंदे साहेबांमुळे, आणि त्यामुळे ही जी बसलेत ही सगळी एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळेच ही सरकार माननीय एकनाथ शिंदेंच्या धाडसी निर्णयामुळे झालेला आहे। जर शिंदे साहेबांनी काही खासदाराची निवडणूक झाल्यानंतर गतिमानता राजकारणाला दिली नसती, आज महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आपल्याला दिसली नसती। अत्यंत वेगात शिंदे साहेब कामाला लागल्या। लाडकी बहीण युवा, लाडका युवा, अनेक असे खान 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 प्रोग्राम इतिहासात कधी घडलं नाही असं महायुतीचं यश या नेतृत्वात घडलं। यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटलांनंतर डोळं झाकून मान मांडीवर ठेवावे असं तिसरं नेतृत्व मला एकनाथजी शिंदे साहेब वाटते। भविष्यामध्ये